पवार साहेब काय सांगा, सध्याची स्थिती अशी आहे की इथे एक पुलाचा 100 फुटाचा सरसरा भाग पडलेला आहे. जीवितहानी सुदैवाने झाली नाही. या पुलासाठी अनेक पक्षांतर्फे अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या 7 वर्षापासून आंदोलनं होतात, पूल पूर्णत्वास न्यायला पाहिजे म्हणून. आता त्याचा निकृष्ट दर्जाही समोर आलेला, काय सांगाल? मी तुमच्या माहितीकरता सांगतो की मागच्या 1 वर्ष पहिले दुनेश्वरराव पेठे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही NHAIला घेराव केला होता. ज्यावेळेस पारडी नाक्याच्या भंडारा रोडला जाणारं पिल्लर खाली पडलं होतं, जो वाकलेला होता, त्याच्यामध्ये जीवितहानी होऊन मृत्यू झालेला होता. आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही सांगितलं होतं की हे निकृष्ट दर्जाचं काम इथं सुरू आहे. आणि ते काम सुरू असताना पण जेव्हा दुनेश्वर भाऊंनी सांगितलं की या आमचा जो भाग आहे पूर्व नागपूरचा, इथल्या आमदाराला आम्ही सांगितलं होतं की बाबा तुम्ही हे जे काम करून राहिले हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, याच्या विरोधामध्ये ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. पण त्याच वेळेस सुद्धा कोणीही कारवाई करण्याचं याच्यामध्ये धाडस दाखवलं नाही. कारण की ही जी कंपनी आहे SML ही आणि GDCL ही संचेतींची कंपनी आहे, जे भाजपचे खासदार होते. पहिलेच तर या पुलाला 7-7, 8-8 वर्ष उशीर झालेला आहे. आणि ह्या भाजपच्या कंपनीच्या खासदाराचे हे पूल आहे. त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की ताबडतोब त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि निकृष्ट दर्जाचं ज्यांनी काम केलेलं आहे त्या एजन्सीवर, त्या ऑफिसरवर, आणि मी एक मागणी करतो की इथल्या आमदारांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. ते भाजपचे आमदार आहेत. नितीन गडकरी साहेबांना मी आव्हान करतो की तुम्ही प्रत्येक वेळेला ज्यांना क्लीन चिट देता ना, हे पहा तुम्ही, ह्या सगळ्या ब्लॅक लिस्टेड कंपन्या तुमचं काम करून राहिली आहे. आम्ही मेट्रोचं सुद्धा नेहमी म्हणत होतो की याचं थर्ड पार्टी ऑडिट करा. ठीक आहे, हे रात्री पडलं. हे जर दिवसा पडलं असतं तर किती लोकांची जीवितहानी झाली असती. आज याच्या पहिले सुद्धा दुनेश्वर भाऊंनी मागच्या मला वाटते 1-1.5 महिना पहिले सांगितलेलं होतं. आज ते जेव्हापासून या शहराचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी एक विडा उचलला होता की हा ब्रिज लवकर तयार करा. पण NHAIचे लोक, हे भाजपचे लोक हे ऐकायला तयार नाहीत. आणि आज त्याचं हे उदाहरण तुमच्या समोर आहे. म्हणून आम्ही हा धिक्कार करतो आणि ताबडतोब यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी. पेठे साहेब, आपण याविषयी याच्या आधी पण आंदोलन केलेलं आहे आणि आज इथे आपल्याच एरियामधला हा पूल आहे तो पडलेला आहे, काय सांगा? मागच्या 3 वर्षापासनं 4 वर्षापासनं ह्या पुलाचं काम बंद आहे. परंतु काही पार्ट यांनी केलेलं आहे. त्या पार्टचं काम हे आता आपल्या समोर दिसत आहे. ज्या पद्धतीनं हा 2 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी याचं उद्घाटन केलं होतं. 2 वर्षाच्या क्रायटेरियामध्ये हा पूल बनणार होता, परंतु तो पूल बनला नाही. एक देवाची कृपा चांगली झाली की हा पूल बनला नाही. जर हा पूल बनला असता तर हा आज जाण्या येण्याचा मार्ग राहिला असता. आणि ह्या जाण्या येणाऱ्या मार्गावरून ज्या पद्धतीनं आता तो बघताय तुम्ही, तो पूल तुटला तर शेकडो लोक त्यात मृत्युमुखी पडले असते. आम्ही प्रशांत पवार साहेब आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक मागच्या वेळेस NHAIच्या माध्यमातून आम्ही निवेदन सुद्धा दिले, डेप्युटेशन सुद्धा दिले आणि त्यांना सांगितलं की हे वारंवार ज्या पद्धतीचं काम करते, कधी कॉलम पडते तर कधी स्लॅब पडते तर कधी कुठे काही होते, ह्या गोष्टीचं त्यांना निवेदन दिलं होतं की आपण या गोष्टीकडे ऑडिट लक्ष द्यावं. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पण सुद्धा निवेदन दिलं होतं. परंतु त्यांनी अजिबात लक्ष न देता त्याच कंपनीला ह्या जे SML आणि GDCL यांच्या JV याच्यात कंपनीमध्ये हे काम सुरू. भैया क्या कहेंगे, आपके विभाग, आपके एरिया में ये पुल पर ये बड़ा हादसा हुआ है. नसीब से यहाँ पर कोई लोग मरे नहीं, मगर स्थिति ऐसी है कि क्या आप इसके पीछे नीचे से गुजरते हुए आम आदमी को डर तो जरूर लगेगा, क्या कहेंगे? देखिए, ऐसा है कि ये NHAI ने इसका जो टेंडरिंग किया, NHAI ने GDCL कंपनी जो कि मुंबई में ब्लैक लिस्टेड कंपनी है,
उस ब्लैक लिस्टेड कंपनी को NHAI ने टेंडर दिया कैसे, पहली जांच इसकी होनी चाहिए। इसकी हमने कई बार जाकर के NHAI में शिकायत किया था, NHAI से हमने जांच करने की मांग किया था। आप लोगों को मालूम होगा पारडी में इसके पहले पिलर झुक गया था, सुदैव से अच्छे भगवान के बाद उस समय भी कोई हादसा नहीं हुआ था। उसके आगे पारडी क्रॉस करने पर एक पिलर क्रैक हो गया था, उसके बाद भी जांच की मांग की गई थी, लेकिन उसके बाद भी कोई जांच नहीं हुआ, सब काला पीला कर दिया गया और लिपापोती करके फाइल बंद कर दी गई। इस प्रकार का भ्रष्टाचार चालू है। एक तरफ ये विकास की बात करते हैं, दूसरे तरफ भ्रष्टाचार चालू है। आप यहाँ पर देखिए, आज इतना बड़ा ट्रैफिक चलता है ये कलमना मार्केट रोड पे। अभी ये तो कृपा, भगवान कृपा समझिए या पुलिस के सहकार्य समझिए कि कलमना मार्केट का कार्य बंद है और इन्होंने ट्रैफिक उधर से कंट्रोलिंग करके रोका हुआ था। अगर कहीं ट्रैफिक उस समय पे चालू होती तो कम से कम यहाँ पे सैकड़ों जाने जाती थी। उसका जवाबदार कौन होता था? इसका जवाब केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी और नरेंद्र मोदी साहब को देना पड़ेगा, क्योंकि ये छोटा मोटा भ्रष्टाचार नहीं है, बहुत बड़ा भ्रष्टाचार है और ये करोड़ों का भ्रष्टाचार है। इसको बता रहे थे हम लंदन सिटी दिखाएंगे, हम ये करेंगे, इतना बड़ा अच्छा लोग देखने आएंगे इस पुलिया को। आज देखिए इसका, अगर आप इसके कंस्ट्रक्शन देखेंगे, बहुत ही रद्दी टाइप का कंस्ट्रक्शन इसका दिखेगा। और आपको नागपुर को एक सौगात बोले थे हमने देंगे, और वहां पे मोदी जी ने इसका कस्तूर चंद पार्क में भूमि पूजन किया था, वहां से रिमोट से बटन दबाया था, वही रिमोट सिस्टम से पुलिया गिर गई है। मोदी जी आज आप आइए और वो रिमोट दबा करके इस पुलिया को उठाइए और इसको जोड़िए, तब आपका कार्य समझ में आएगा। मैं आपको बता देना चाहता हूं, आम जनता का पैसा है ये, हम लोगों के जेब से पैसे खींच करके, हम लोगों की खून पसीने कमाई टैक्स के रूप में ले करके ये कार्य किया जा रहा है। और बारंबार इसका टाइमिंग 4 साल इसको लेट हो चुका है। 4 साल इस कार्य को पहले ही हो जाना चाहिए था, 4 साल लेट हो गया, उसके बाद भी इसका कार्य पूरा नहीं हुआ और अभी भी ये पुलिया हिल रहा है। आप इधर पीछे देखेंगे, ये पुलिया हिल रहा है, ये कभी भी स्लैब गिर सकता है। आज कल यहाँ से कोई भी निकलने की हिम्मत करने की कोशिश नहीं कर रहा है। बहुत लोगों के अकेला बच्चा है, अगर किसी का बच्चा इसमें दब जाता, उसके घर का दीपक अंधेरा हो जाता, उसका भरपाई कौन करेगा? इसकी जांच होनी चाहिए। और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से मांग है कि इस कंपनी के ऊपर 307 का गुना दाखिल करना चाहिए और 302 का गुना, 304 का गुना दाखिल होना चाहिए, क्योंकि इन्होंने जान से मारने की कोशिश की आम जनता को। और इनके ऊपर भ्रष्टाचारता का केस दर्ज होना चाहिए। हमारे गृह मंत्री आने वाले हैं कुछ दिनों में, उनसे हम लोग डिमांड करेंगे कि इनके ऊपर केस दर्ज कराइए, इनको जेल के अंदर डालिए और इस कंपनी का टेंडर खत्म करिए और यहाँ पे दूसरे अच्छे कंपनी को देकर कार्य शुरू कराइए। और कल पूरे हम लोग यहाँ पे काम बंद कराएंगे इस भ्रष्टाचारी कंपनी और इससे जुड़े हुए नेताओं के खिलाफ में हम आंदोलन करेंगे। ये राष्ट्रवादी का धोरण रहेगा।